नमस्कार मंडळी. मंडळी, अतिशय महत्वाचं अपडेट आहे मंडळी. 2024च्या अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आज आपण 9 जिल्ह्याचा अपडेट घेणार आहोत. 9 जिल्हे कोणते असणार आहेत, त्यामध्ये जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांसाठी किती कोटीचा निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला होता, त्याचबरोबर कोणत्या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे, त्याचबरोबर हेक्टरी अनुदान किती मिळत आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळं किंवा पांढरं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा. आपले काही कमेंट असतील ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि जर आपल्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालेलं असेल, किती वाटप झालेलं आहे, कोणता जिल्हा आहे ते सुद्धा कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर ज्या काही जिल्ह्यात अधिसूचना काढलेल्या होत्या, यामध्ये अग्रिमसाठी हिंगोलीची अधिसूचना काढण्यात आली होती. त्याचबरोबर परभणीचा अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार होतं. आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुद्धा अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार होतं. आणि यामध्ये यवतमाळचा सुद्धा अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार होतं. आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही हिस्सा असते केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा, तो पीक विमा कंपनीला वाटप करण्याकरता देण्यात आला होता. परंतु पीक विमा कंपनीची मनमानी अधिकही सुरूच आहे. जो काय अग्रिमचा पीक विमा होता तो कमी प्रमाणात वाटप करण्यात आलेला आहे. यामध्ये हिंगोलीचा पीक विमा असेल, परभणीचा पीक विमा असेल, नांदेडचा पीक विमा असेल आणि यवतमाळचा पीक विमा असेल. अक्षरशः हेक्टरी 5,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर बीड जिल्हा सुद्धा प्रतीक्षेत होता. बीड जिल्ह्यात जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल त्यातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं. आणि 212 कोटीचा पीक विमा, 212 कोटी 76 लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात मंजूर करण्यात आला होता. आणि त्या पीक विम्याचं वाटप कालपासून सुरू झालेले शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही व्यक्तिगत क्लेम होते असा पीक विम्याचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर परळी तालुक्यात जे काही परळी वैजनाथ आहे त्या तालुक्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले होते असा व्यक्तिगत क्लेमचा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. आणि नांदेडचा जो काही अग्रिमचा पीक विमा होता तो प्रतीक्षेत होता, अद्याप वाटप करण्यात आला नव्हता. आणि त्या पीक विम्याला वाटप होण्याकरता कालपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे. यामध्ये जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं नुकसान झालं होतं 102 कोटी 62 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आली होती. आणि त्याचं वाटप कालपासून सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही हंगामी प्रकृती परिस्थिती असेल त्यासाठी 245 कोटी 59 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती. म्हणजेच जे काही टोटल आकडा होता 357 कोटी 21 लाखाची मदत या जिल्ह्यात वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे. आता या जिल्ह्यात सुद्धा हेक्टरी 5,000 ते 6,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. यामध्ये सोयाबीनचा आणि तूरचा पीक विम्याचं वाटप सध्या सुरू आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट सुद्धा येतील की काही आमच्या खात्यावर पैसे जमा वगैरे झाले नाही. कारण तर शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली. आज, उद्या किंवा परवा या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही उर्वरित शेतकरी असतील नांदेडचे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे. आता धाराशिवचा जे काही शेतकरी होते, धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता. 231 कोटी 5 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झाली होती. आणि या जिल्ह्यात सुद्धा जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल त्याचा पीक विमा कालपासून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना तशा पद्धतीचे मेसेज सुद्धा आलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले. आता त्याचबरोबर अकोला जिल्हा सुद्धा प्रतीक्षेत होता. अकोला जिल्ह्यात अद्याप पीक विम्याचं वाटप झालं नव्हतं. स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पीक विम्याचं मंजुरी देण्यात आली होती. 66 कोटी 64 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप सुरू झालेले. कालपासून याचं सुद्धा वाटप सुरू झालेले. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीतून शेती पिकाचं नुकसान झालं होतं. यामध्ये 50 कोटी 9 लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती. आणि कहाणी पश्चात जो काही क्लेम असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 10 कोटी 51 लाखाचं पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. आणि कहाणी प्रयोग पश्चातसाठी जवळपास 19 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती. म्हणजे 60 कोटी 80 लाखाची मदत अमरावती जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती. आणि अमरावती जिल्ह्यात या पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जात आहे. कुठे 35,000, कुठे 30,000 अशा पद्धतीने, तर कुठे 70,000 अशा पद्धतीने पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे. आता ज्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्तीचा पीक विमा असेल ते सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळत आहे. जे काही कहाणी पश्चातचं पीक विमा असेल ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा पीक विम्याचं सुद्धा वाटप केले जात आहे. म्हणजे एकंदरीत काही शेतकऱ्यांना 5 ते 7,000 रुपये,
जे काही नैसर्गिक आपत्तीसाठी पात्र झालेले होते ते शेतकरी आणि ते मंडळ, आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत माध्यमातून क्लेम केलेले होते, असा नैसर्गिक आपत्तीचा काढणी पश्चात जो काही पीक विमा असेल आणि अंतिम कापणीचा जो काही प्रयोगचा पीक विमा असेल तो वाटप केला जात आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर अमरावतीत पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे. आता त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात 2023च्या पीक विम्याचं सुद्धा वाटप करण्यात आलं होतं, आणि त्याचबरोबर 2024च्या सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. नैसर्गिक आपत्तीसाठी 144 कोटी 21 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती, आणि त्याचबरोबर जे काही काढणी पश्चात पीक विमा असेल त्यासाठी 2 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती. म्हणजे एकूण 144 कोटी 23 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. आता त्याचबरोबर जे काही वाशिम जिल्हा आहे, वाशिम जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा जो काही पीक विमा आहे तो सुद्धा वाटप सुरू झालेला आहे. म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. आता नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीचं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं 5 कोटी 5 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आली होती, आणि ते काही जो काही काढणी पश्चातचा जो काही पीक विमा असेल त्यासाठी 3 कोटी 5 लाखाची मदत जाहीर झाली होती. म्हणजे जो काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाखाची मदत या जिल्ह्यात वाटप सुरू झालेली आहे. आता नंदुरबारचे जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची वाटप हे सुरू झालेले आहे. सरसकट पीक विमा नंदुरबार जिल्ह्यात नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम वाटप केली जात आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं, आणि नैसर्गिक आपत्तीसाठी 2 कोटी 78 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती, आणि त्याचबरोबर काढणी पश्चात जो काही पीक विमा असेल त्यासाठी 6 लाख एवढी मदत जाहीर करण्यात आली होती. म्हणजे 2 कोटी 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2 कोटी 85 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप करण्यात आलेली आहे. आता नंदुरबारचे जे काही शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे. सरसकट जिल्ह्यात या पीक विम्याचं सुद्धा वाटप नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जात आहे. अशा पद्धतीने आपण 9 ते 10 जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे, आणि जे काही महत्वाचे 9 जिल्हे होते ज्या जिल्ह्यात अद्याप पीक विम्याचं वाटप झालं नव्हतं अशा जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेले आहे. आपण या 9 जिल्ह्यातील असाल तर हा व्हिडिओ शेअर करा. जे काही आपले कमेंट असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब